ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. कालच पुण्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब हे आले असता त्यांनी जाहीर केलं की नाशिक पुणा सरळ मार्गाने होणारी रेल्वे ही आता रद्द केलेली आहे आणि ती नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर मार्गे पुण्याला जाणार आहे. मला असं वाटतं की हे अशा पद्धतीने रेल्वे जर ती फिरून नेली तर आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे का पुण्याहून पुणतांबा, त्या पद्धतीने ती आज या ठिकाणी द्राविडी प्राणायाम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सोपं काम अवघड करणे कसं म्हणतात, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही रेल्वे झालेली आहे. खरं तर नाशिकसाठी, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर किंवा खेड तालुक्यासाठी ही अत्यंत जीवनदायी अशी रेल्वे आहे. या रेल्वेमुळे फक्त नाशिकचा फायदा किंवा नगरचा फायदा होणार नाही, तर पुण्यावर येणारा जो ताण होता तो सुद्धा नागरीकरणाचा ताण कमी होणार आहे. मात्र केंद्रीय मंत्री हे समजून घ्यायला तयार नाही. त्यांना नफ्या तोट्याच्या पुढचं गणित समजत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या मागे काही वेगळं षडयंत्र आहे का, याच्यामागे काही राजकारण आहे का, हा देखील एक फार मोठा प्रश्न आमच्यासारख्यांच्या मनामध्ये निर्माण होला आहे. जीव तोडून पोट तिडकीने सातत्याने लोक ह्याच्या विषयी भांडतायत, वर्षानुवर्ष भांडतायत, तरीसुद्धा या रेल्वेच्या बाबतीमध्ये अतिशय असंवेदनशील पद्धतीने सरकार काम करतंय. त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं की याची एक तज्ज्ञ समिती नेमून GMRTच्या इथला काही मध्यम मार्ग काढून थोडंसं जवळून ती रेल्वे नेता येईल का असा प्रयत्न करायचा. तर मी त्यांना देखील आता 22 तारखेला अधिवेशन चालू होतं, मी भेटणार आहे आणि त्यांना देखील या निमित्ताने विनंती करणार आहे की साहेब याच्यामध्ये लक्ष घाला. कारण हा जो अन्याय आहे, रेल्वे ही काय आजचा प्रकल्प, 1 दिवसाचा 2 दिवसाचा 10-20 वर्षाचा प्रकल्प नसतो, 100 वर्षांचे ते प्रकल्प असतात. 100 वर्षात कधीतरी एकदा एखादी रेल्वे होत असते. आणि ही जर रेल्वे आज आमच्या तोंडचा घास जर या ठिकाणी पळून लावला तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आणि आपल्यालाही माफ करणार नाही. त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी लढा देणं गरजेचं आहे. विशेष करून मी या रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे. आपण वारंवार पोटतिडकीने आम्ही सातत्याने मागच्या काळापासून सांगतोय, नाशिक शहरातल्या लोकांना देखील याचं गांभीर्य येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो नाशिकच्या विकासामध्ये होणार आहे. नाशिकचा विकास हा खुंटलेला आहे. नाशिक इतक्या जवळ असून देखील मुंबई पुण्याच्या आजही नाशिकला पाहिजे तशी प्रगती होऊ शकलेली नाही. IT कंपन्या येऊ शकलेल्या नाही, सर्व्हिस इंडस्ट्री आलेली नाही, उद्योगधंदे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर येणं अभिप्रेत होतं तेवढ्या प्रमाणावर आले नाही. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी जर झाली तर तो होणार आहे, परंतु नाशिकच्या जनतेने देखील उठाव याच्या निमित्ताने केला पाहिजे. मधल्या जे सिन्नर असेल, संगमनेर असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, खेड असेल, या लोकांचा तर फायदा होणारच आहे, पण नाशिक शहराचा देखील याच्यात मोठा फायदा होणार आहे, ह्याची देखील जाणीव नाशिककरांनी घेतली पाहिजे, असं माझं या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे आव्हान आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून एकदा जन आंदोलन करावं. या संपूर्ण रस्त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार खासदार आहेत, त्यांनी देखील स्वपक्षाच्या विरुद्ध जरी भूमिका मांडण्याची वेळ आली तरी ती मांडली पाहिजे. शेवटी आपल्याला लोक निवडून देतात, लोकांच्या प्रति दायित्व असणं हेच आपलं अंतिम सगळ्यात ध्येय आहे. आपण कधी कोणत्या पक्षाच्या किंवा नेतृत्वाच्या किंवा अमुक कोणाच्या तरी दबावामध्ये न राहता आपण सगळ्यांनी समाजाचा, जनतेचा आवाज उठवावा, असं देखील आवाहन मी या निमित्ताने करतो. आता मध्यंतरीच्या काळामध्ये जी रेल्वे पळवल्याचा आरोप सातत्यानं होत होता, नक्की कोणी पळवली असं? आता रेल्वे गेली कुठं त्याच्यावरूनच पळवली कुठं येतं ना. रेल्वे असं आहे की पळवली म्हणजे कोणी पळवली याचं खरं तर अभ्यास लोकांनी केला पाहिजे. आता या विषयावर जास्त सविस्तर राजकारण करण्याची माझी मानसिकता नाही, कारण आपण म्हणायची पळवली, त्यांनी म्हणायची आम्ही नाही पळवली, ह्याच्यामध्ये न पडता ही रेल्वे झाली पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार नुकतेच शिंदे गटामध्ये गेले आहेत, त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का ते आता ते शिंदे गटात गेलेत की नाही माहिती नाही मला, परंतु ते जर शिंदे गटात जात असतील तर त्यांनी दुसऱ्या काही अपेक्षा आणि हे करण्यापेक्षा माझी रेल्वे मला द्या आणि मी तुमच्या गटात येतो असं जर माफक जर अपेक्षा व्यक्त केली तर कदाचित ते सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. दादा कुठेतरी जे आमदार किंवा खासदार आहे त्यामध्ये कुठेच कोणीच रेल्वेबद्दल बोलताना दिसत नाही. फक्त संगमनेरमध्येच आपण हा आवाज उठवला तर नाही, आम्ही सातत्याने बोलतो आहे, आपण याच्यामध्ये बोलतोय. मध्यंतरी आपण सगळ्या लोकप्रतिनिधींची घारगावला एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये सगळे खासदार आमदार सगळ्यांना बोलवलं, सगळेजण येतात. परंतु जो उठाव व्हायला पाहिजे ना, तो उठाव होणं आता गरजेचं आहे आणि ते एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये सगळा समाज एकत्र आला पाहिजे, लोक एकत्र आले पाहिजे. आणि ज्यांच्यासाठी ही रेल्वे आहे, ही काय आमदार खासदारासाठी रेल्वे नाही आहे, ही सामान्य माणसासाठीची रेल्वे. तोच अजून जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून माझे सगळ्या आपल्या निमित्ताने सगळ्यांना आव्हान आहे की आपण कुठलाही दबावाला बळी न पडता सगळ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे. आज ते काही सांगो, अश्विनी वैष्णव साहेब सांगतात की जेवढं अंतर या हायस्पीड रेल्वेनी नाशिकवरून पुण्याला पूर्वी लागणार होतं तेवढंच लागणार आहे. कसं शक्य आहे? म्हणजे लहान मुलगा सुद्धा सांगेल की नाशिकहून पुण्याला सरळ मार्गाने रेल्वे लागल्यावर किती वेळ, आणि नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे मार्ग लागला किती वेळ, हे न कळण्या इतके काय आपण दूध खुळे आहोत का? तर थोडंसं लोकांची दिशाभूल करायचं त्यांनी बंद केलं पाहिजे आणि ही सरळ मार्गानेच रेल्वे केली पाहिजे. पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल? नाही, पुढचं आंदोलन आता लोकांनी उठलं पाहिजे. म्हणजे माझी अपेक्षा ही आहे का आम्ही जेव्हा जेव्हा ह्या आंदोलनाची गोष्ट करतो, जेव्हा जेव्हा हे आम्ही बोलतो, तेव्हा तेव्हा जनतेतून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. जनतेने सुद्धा ह्याचं समजून घेतलं पाहिजे की ही आपल्यासाठीच रेल्वे आहे, आपल्या भावी पिढ्यांसाठीचे. आज प्रत्येक घरातला सिन्नर असेल, संगमनेर असेल, खेड असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, प्रत्येक घरातला एक मुलगा पुण्यामध्ये नोकरी करतोय, पुण्यामध्ये शिक्षण घेतोय. ते मुलं आज शनिवार रविवार टू व्हीलरवर येतात. टू व्हीलरवर येताना कितीतरी लोकांनी जीव गमावले आपण पाहिलेले आहेत. लोक आज कसे बसे, आज ST स्टँडवर जर आपण शनिवारी रविवारी संध्याकाळी जर गेलात तर अक्षरशः गाड्यांमध्ये बसायला लाईन लागलेली असते, एसट्या फुल होऊन जात आहेत. आणि मग हे सगळं जो ताण आज पुण्यावर झालेला आहे किंवा नाशिकवरही होतो आहे, तो ताण जर नागरीकरणाचा कमी करायचा असेल तर ही हायस्पीड रेल्वे झालीच पाहिजे. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन होते, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन होते, त्यासाठी 50,000 कोटी रुपये खर्च झाला. आज माझं म्हणणं असं आहे की अहमदाबाद मुंबई रेल्वे होत असताना याचा फायदा मुंबईला होणार आहे का अहमदाबादला होणार आहे? कधी छोट्या गावांना जास्त फायदा होत असतो, मोठ्या गावाला जास्त फायदा नसतो. पुण्याला या रेल्वेचा फायदा नाही आहे, पण नाशिकला नक्कीच फायदा आहे. बाकी सिन्नरला आहे, संगमनेरला आहे, अकोल्याला आहे, खेडला आहे, जुन्नरला आहे, अगदी चाकणपर्यंत सगळ्यांना फायदा आहे. तर आपण सगळ्यांनी उठलं पाहिजे, आता आंदोलन केलं पाहिजे. लोकांनी आंदोलन हातात घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आमदार करेल, खासदार करेल आणि पुढारी करतील ह्या भरोश्यावर न राहता आता सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे, असं माझं या निमित्ताने स्पष्ट मत आहे. सोशल मीडिया असताना सुद्धा नुसती चर्चा होती व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला, आणि ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं त्यावेळेस एका आवाजावर 100,000-500 लोक जमा होते. ते कुठेतरी फक्त सोशल मीडियावरच ही चर्चा मर्यादित जाऊ शकते. आता लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सरकारवर दबाव आणावा लागेल. सरकारी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी कितपत आणतील ही माझ्या मनामध्ये शंका आहे. किंबहुना ते बोलत नाही आहे, ह्याच्यातूनच आपण मतितार्थ काढला पाहिजे. आणि म्हणून आता जनतेने हा विषय हातात घेतला पाहिजे. धन्यवाद. दादा, अकोला आणि संगमनेरचा जो रेल्वेचा जो विषय आहे देवठाणचा आणि संगमनेरचा, तर त्या संदर्भात नेमकं काय? अहो, आता रेल्वेच इकडून चालली तर तुम्ही अकोला संगमनेर भांडत बसून काय उपयोग आहे? माझा मुद्दा एकदम सोपा आहे की रेल्वे कुठून जाते, देवठाणहून गेली तरी ती संगमनेरला येणारच होती. फक्त ती चिखलीला येणार होती, आता ती समनापूरला येणार होती. समनापूरहून जाऊ किंवा चिखलीवरून जाऊ, शेवटी रेल्वे ही सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर.
पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.